जय हिंद. मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार. वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने आज एक आगळा वेगळा निर्णय निकाल दिलेला आहे. 9 पोलिसांना जन्मठेप शिक्षा या न्यायालयाने सुनावली आहे. कारण पोलीस कोठडीमध्ये आरोपीचा मृत्यू झाला आणि आरोपीच्या मृत्यूची जबाबदारी संबंधित 9 पोलिसांवर टाकण्यात आलेली आहे. म्हणजे पोलीस कर्मचाऱ्याला, पोलीस अधिकाऱ्याला, पोलीस प्रशासनाला विनंती आहे, कायद्याचे तुम्ही रक्षक आहात, कायद्याच्या पक्षात होण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. आरोपी कसे काय असे ना, त्याला कायद्याने शिक्षा देण्याचं काम न्यायालयाचं असतं. मात्र पोलिसांना हात कायदा घेऊन अशा प्रकारच्या घटना करत असल्यामुळे पोलिसांना देखील आज जन्मठेप मृत्यूदंडाची शिक्षा होत आहे. पोलीस देखील व्यक्ती आहेत, तुमच्या हातात कायदा आहे, तुम्ही कायद्याचा विरोध करू नका. अशा घटना महाराष्ट्रात असतील, आंध्रामध्ये असतील, कर्नाटकमध्ये असतील, संबंध भारतामध्ये घटना होत आहेत. आम्ही यापूर्वी गेल्या 2 महिन्यापूर्वी पोलीस कोठडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की पुढे देखील अशा घटना होऊ नये, पोलिसाचा निष्पाप लोकांचा देखील बळी जाऊ नये, पोलिसाची मजुरी वाढू नये, म्हणून प्रत्येक पोलीस कोठडीमध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरा बसून सर्वसामान्य आरोपींना न्याय दे, आरोपी असतील खरं न्याय दिल्यानंतर त्यांना शिक्षा व्हावी यासाठी ते सीसीटीव्ही कॅमेरा बसवावेत ही आमची मागणी आहे. आणि पोलिसांनी देखील आता कायदा हातात घेऊन न घेता सामंजस्याने, कारण कायदा सर्वांसाठी समान आहे. विश्वनाथ बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा येत असताना सर्वांसाठी कमान दिलेला आहे. कुणी छोटा कुणी मोठा नाही, त्याचं पालन सर्वांनी करावं. मी या निमित्ताने सांगतो की झालेली न्यायालयाचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. जय हिंद.